सावनेर शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र आदासा शमी विघ्नेश गणेश मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पौराणिक मंदिर संकुलातील प्राचीन भव्य त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, महारुद्र हनुमानजी, भैरवनाथ मंदिर, दुर्गा मंदिर, नागठाणा गुहा मंदिर या दक्षिणाभिमुख त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात उंच टेकडीवर हेमाडपंथी कैद्यांनी बांधलेल्या शिव मंदिरात श्रावण महिन्यात भाविक मोठ्या श्रद्धेने पोहोचून आपल्या मनोकामना पूर्ण करतात। या मंदिरातील शिवलिंग हे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरासारखेच आहे। अनेकदा महेश म्हणजेच शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर एकच उगवल्याचे दिसून येते। मात्र या शिवलिंगावर 3 आविर्भाव दिसतात। ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपाची पूजा केली जाते। श्री क्षेत्र आदासा येथे असलेले गणेश मंदिर हे प्राचीन स्वयंभू मंदिरापैकी एक आहे आणि पुराणात आढळलेल्या उल्लेखानुसार इंद्रपद प्राप्तीच्या इच्छेने प्रतापी दानशूर बळीराजाने कठोर तपश्चर्या करून 100 यज्ञांचे व्रत घेतले होते। याच पर्वात आदासा येथे 100 यज्ञ पूर्ण झाले असतील। मात्र राजा बळीला इंद्रपद मिळण्याची खात्री होती की हा यज्ञ पूर्ण होणार नाही। या कारणास्तव भगवान विष्णूने वामनाचे रूप धारण केले आणि शमीच्या झाडाखाली वसलेल्या गणेशाची पूजा केली। सामर्थ्य प्राप्त झाले आणि भगवान श्री शमी विघ्नेशच्या आशीर्वादाने राजा बळीच्या यज्ञात पोहोचला। यज्ञाचा नाश केल्यानंतर राजा बळीला 3 पायरी जमीन दान करण्यास सांगितले। राजा बळीने हे दान देण्यास तत्परतेने होकार दिला। त्याला पाडण्यात घेऊन गेले। अधोलोक ज्याचे वर्णन पुराणातही आढळते। महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, श्रावण महिन्यात भव्य जत्रा सुरू झाली। तेव्हापासून संपूर्ण विदर्भ आणि मध्य प्रदेशातील भाविक त्यांच्या दर्शनासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे मोठ्या श्रद्धेने पोहोचतात। शिवभक्तांप्रमाणेच येथे मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात। येथे आल्यावर जे भाविक शिवलिंगाचे दर्शन श्रद्धेने घेते त्याचे सर्व दोष पूर्ण होतात असेही मानले जाते। आमदार व माजी मंत्री सुनील केदार व मंदिर प्रशासन समिती यांच्या प्रयत्नामुळे मंदिर प्रशासनाची व्यवस्था, पूजेचे साहित्य, भाविकांच्या मनोरंजनासाठी मीना बाजार व घरोघरी हार, तुरे व अनेक दुकाने गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाले आहेत। अ वर्गात समाविष्ट केल्याने मंदिर व परिसराचे झपाट्याने सुशोभीकरण करण्यात येत आहे। आदासा गणेश मंदिराचे सचिव तथा श्रीकांत पांडे, जयंत मुलमुले, विश्वस्त मोरेश्वर धोटे व इतर पदाधिकारी मंदिर परिसराच्या विकास कामासाठी व भाविकांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत। ये त्र्यंबकेश्वर भगवान का शिव का मंदिर है और जो नासिक में त्र्यंबकेश्वर मंदिर है वैसी जो है तो आदासा में भी है। यह पौराणिक मान्यता है इसका। मुगल पुराण जो गणेश जी का है उसमें वर्णन भी है। ये दक्षिण मुखी शंकर जी का स्थान है और बहुत प्रसिद्ध है, सिद्ध है। ये यहाँ का जो है, जो वामन अवतार जो बोलते हैं, विष्णु के जो 5वें अवतार थे वामन अवतार, उन्होंने अपना कार्य पूर्ण करने के लिए बलि राजा का 100वां यज्ञ पूर्ण करने के लिए अपना अवतार लिया था। और उस 100वां यज्ञ पूर्ण करने के लिए उन्होंने गणेश जी की यहाँ पर शमी वृक्ष के नीचे आराधना की और गणेश जी ने उनको शमी के पेट से निकल करके उनको आशीर्वाद दिए। और तब जाकर के उन्होंने वो 3 पग भूमि मांगकर जो प्रकरण हुआ वो सब अपना अवतार कार्य पूर्ण करने के बाद यहाँ पर आकर शमी विघ्नेश्वर वक्रतुंड नाम से इनकी स्थापना की। पीयूष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।